नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय संपत जाधव लिखित नातं ही कादंबरी आणि आज भाग 20वा. चव्हाण मेला आणि घराला आग लागली. अख्खं गाव हळहळत होतं. फौजदार त्यांना नाडायला बघित होता, पर गावामोरं त्याचं काहीच आलं ना. त्याच्या डोसक्यात किडं पडल्यावानी झालं. एका पोलिसांना अख्ख्या गावात देखत भर दिवसा बेदम केलंय, तर कुणी केलं ते ह्याची खबर लागत नाही. अजून त्यास काय बोलावं तर आपलाच मसुबा व्हायचा. फौजदारच मनातनं प्याकाळला. काय करायचं पाटील? उष्ण अवसान आणून फौजदारानं पाटलाला विचारलं. काय तुमच्या कायद्यात बसन ते करा की. पोलीस पाटील बोलला. जाऊ द्या मयत तालुक्याला. बक्कल नंबर 13. लहाना थोरासहित माणसं घ्या तालुक्याला. फौजदारानं तंबी दिली आणि तालुक्याला घ्या म्हणल्यावर साऱ्यांचं अवसान गेल्यावानी झालं. सारी रडायला लागली. रामा चितागती झाला. अहो, तुम्ही आय पंढरीचं धनी, तुम्हीच वाचवा गरीबड्यासनी. मैताची तारा लय बिघडली. पाणी सुटलंय, पोटकावा फुटल त्याचा नियम नाही. तालुक्याला कशा पायी आता आहे? कुणी त्याला मारलंय का कोण दुश्मन आहे त्याचा? रामा हात जोडून एनवाया लागला. साहेब काय करायचं? हे बघा पाटील, आम्ही दिल्या हुकमाचे ताबेदार. उद्या काय झालं तर आमच्या हातात बेड्या पडतील. अरे तुम्ही दोघं बघताय काय? गाडीत घाला प्रेत. लोकांची यादी करान जाऊ द्या. फौजदार बोलला तसं पोलीस कुत्र्यागत अंगावर धावलं. बेमुरवतपणानं बोलायला लागलं. यादी करता करता सुबीजवळ आली तसा जेल्याजवळ येऊन उभा राहिला. तिचा संबंध नाही. ए शहाण्या, तुझं नाव काय रे? पोलिसांनी जेलेल्या गचंडत विचारलं. जालंधर रामा पवार. राग गिळत जेल्यानं नाव सांगितलं. जा बस गाडीत बस. कोण मी? का? अरे मी सांगतो म्हणून. पोलिसांनी माकडागत दात इचकत सांगितलं तसा जेल्याच्या भवया हालायला लागल्या. गालफाडाची हाडं वाजायला लागली आणि टराटरा छातीचं दंडाचं मांस फुगलं. रामानं हेरलं, तो पटकन जवळ आला. जेलेला पाठीला घालून पोलिसांच्या मोहरं उभा राहिला. साहेब मला एक सांगा, यातल्या कुणावर तुमचा वहीम आहे का? अवजीनं जन्मभर त्याच्या संकट संसार केला त्या बायकोवर, पोटच्या लेकरांवर, का आय पंढरीच्या प्रत्येक माणसानं घासातला घास देऊन ज्याला जगिवला त्या गावकऱ्यांच्यावर? सांगा ना, कुणावर वहीम आहे तुमचा? रामा बोलत होता आणि अख्खा गाव निस्ता भांबावल्यावानी बघत होता. हे बघे, ते काम क्वार्टच आहे. पोलिसांनी यादी केली, मैताजवळ नेली. बघतात तर पाण्याचा पाट व्हायला लागलेला. वासानं पोलिसांच्या पोटात आधाडल्यावानी व्हायला लागलं. नाक धरत ते मागं सरलं आणि फौजदाराजवळ आलं. साहेब, प्रेताची स्थिती लय वाईट झाली. फौजदाराला सांगताना सुद्धा पोलीस नाक धरून बोलत होते. ठीक आहे पाटील, असं करू आपण. पंचनामा करू, मयत उरकू. आज मी काहीच कारवाई नाही करत. तुमच्या जबाबदारीवर मी आता सोडतो, पण उद्या भोरला संधी आली पाहिजे. फौजदाराचा इलाजच चालत नव्हता, त्यामुळे तो कबूल झाला. अरे घेसाडे, उद्या तालुक्याला यायला जमल ना? नाही तर माझ्या मागाला चाण नका. पोलीस पाटलानं स्वतःचं अंग झाडून टाकलं. पोलिसांची गाडी निघून गेली तसा साऱ्यांचा तोबा उसळला. लक्ष्मी रडायला लागली. सुना पोरींना एका बाजूला बोलिवलं. मैताचं काय करायचं सारी म्हणायला लागली. सोयरं धोरं बोललेलं पाहिजे, जात पंचांना बोलवलं पाहिजे. साऱ्यांचं म्हणणं रामाला पटत होतं, पण त्या मढ्याचं हाल काय त्याला बघवत नव्हतं. तिसरा पाराचं वकूट टळत आल्याला माणसांच्या तोंडाला पाणी नव्हतं. पंचांना सोयरं धायऱ्यांना सांगायचं कावा आणि ते यायचे कावा? तवर मैताचं काय होणार? मी आता म्हणतो, पहिलं मूठ मातीचा बघा आणि मग सावडा या 10व्याला आणि दिवसाला साऱ्यांना बोलवून आणा. रामानं हुकूम केल्यावानी सांगितलं आणि पाटला जवळ आला. रामाच्या पोरावांनी 4 मेस, नवं कापाड, हळद कुकू, गुलाल, पान सुपारी, घासलेट, खडमीठ, डालडा, खोबरं आणलं. तात्या, सीतीनं थोरल्याला हाक मारली. काय गाय, तुझ्या बापाला बोलू की? तात्यानं सांगितल्यावर रामा सीतीजवळ आला. हा बोल. खाली टेका. अगं ओरकायचंय, बोलवलं कशाला? शेवटाला आईवाचं लुगडं चोळी चुडा भावानं घ्यायचं असते. तुम्हीच आईचा भाऊ.
तुम्ही सारखं म्हणायचा ना, मला कोणी नाही, मला कोणी नाही. देवानं तुम्हास निभन दिली बघा. सीती बोलत होती, पण तिचा ऊर भरून आलता. तिचं बोलणं ऐकलं आणि लक्ष्मी गळ्यात पडून हांबरायला लागली. देवा, कंचर पाप माझ्या हातनं झालं म्हणून माझ्या नशिबावर कुऱ्हाड चालवली. माझं कुकू पुसून शेण फासलं. देवाच्या नावानं हातपाय आपटत लक्ष्मी रडत होती. वहिनी, वरच्याचा खेळ आहे त्यो नाही कळणार कोणच नाही. त्या रानदिवशीचा सटवीचा लिखा कोण बदलणार आहे? सीती लक्ष्मीला समजावत होती तशी ती जास्तच रडत होती. खिनभर माझ्याशिवाय राहत नव्हतंस. कुठं गेली होती, काय करत होती, हजार सवाल करायचा, आणि आज तू का रे विचारत नाहीस? लक्षे, हे लुगडं नेसल्यावर पाटली निवाणी दिसतीस असं कोण मला म्हणायचं आता? लक्ष्मी आठवून आठवून हांबरत होती. अख्खं गाव सुतकात असल्यावानी बसलेलं. वड्याच्या काठाला बसून चव्हाण पाहुण्याचं काळं कुत्रं वर तोंड करून कसनुसं एवळायला लागलं आणि मग समधीकडंच भेसूर वाटायला लागलं. पळापळी करून समधी व्यवस्था केली. लुगडं, चोळी, कासार आला. तवर आंघोळीच्या पाण्याला चांगला कड आलेला. अंधारा इंदाराचं आंघोळीचं उरकून घ्या. जैश्या जेल्या पाणी येसणार. रामानं मैताजवळ जाऊन अंगावरचा लिंबाचा पाला बाजूला केला. पाणी येसानलं. मैताच्या भोवताली धोतार धरली. अंगावरची सगळी कापडं काढून उघडा केला. जाग्यावरच आंघोळ उरकली. 4 लोकांनी ताटी बांधली. नव्या कापडात मढं गुंडाळून टाकलं. बाया माणसांनी दुसरं पाणी लक्ष्मी करता इसानलं. शिकं काय वाटली, आंघोळ घातली. पोरींनी केस इंचरली. खोंगाभर हळद, कुकू, नवं लुगडं, चोळीचा खण आणला. पांढऱ्या चाफ्याची मंडवळी बनवली. नवं लुगडं नेसवलं. कपाळभर हळद कुकाचा मळवट भरला. हळदीची 4 बोटं हातापायाला आणि तोंडाला चोपडली. तीच हळद मैताच्या हातापायाला आणि तोंडाला लावली. मैताला आणि लक्ष्मीला मंडवळ्या बांधल्या. मोडकं तोडकं मंगलाष्टका म्हणून अक्षदावी टाकल्या. लग्नाचा ईदी उरकला आणि मडं उचलून ताटीव ठेवलं. सुतळीनं आवळलं आणि थोरल्याच्या डोसक्यावर गोंगडीची खोळ दिली. शिकाळीचं गाडगं त्याच्या हातात देऊन मोहरं उभा केला. फुलं उधळली आणि खांदकऱ्यांनी मडं चालवलं तशी लक्ष्मी येड्यावानी मागं वरडत वरडत धावली. लगीन लावलंस आणि मला हितच कुठं ठेवून निघालास असं म्हणायला लागली. लक्ष्मीचं दुःख ऐकलं आणि एकच आरडाओरड झाली. पोरी सुना तोंड जोडून वरडायला लागल्या. खांदकऱ्यांनी मडं 4 पावलं नेलं आणि लक्ष्मीनं जमिनीवर अंग टाकून दिलं. मंडवळ्या तोडल्या, कपाळाचं कुकू पुसलं, गळ्यातलं डोरलं तोडलं. जमिनीवर हात आपटून खळाखळा बांगड्या फोडल्या. कपाळ पांढरं फट पडलं. त्या पांढऱ्या कपाळाखाली सारं आयुष्य अंधारून गेलं. मयत गेली. सुनांनी पालात एका कोपऱ्यात सारवून काढलं. मधोमध दिवा चेतावला. सारीकडं राळं फिसकारलं. लक्ष्मी कुणाचंच ऐकत नव्हती. मूठ माती देऊन सारी माघारी आली. अंगावर गोमातर घेतलं. जमल त्याने आंघोळी पांघोळी उरकल्या. तवर पाटलाच्या घरनं पिठलं भाकरी आल्या. 4-4 घास पोटात टाकलं. लक्ष्मीनं पाणी सुधीक तोंडात घेतलं नाही. ती गुर्रावानी हांबरत होती. दिस मावळाया आला. रामानं जैशाला पाटलाची बैलगाडी घेऊन किकवीला पेटाळला. घरदार सोडून समधी हितच होती. कोंबड्या कुकड्या त्याच्याजवळ कोणीच नव्हतं. कोंबडा आरवायच्या पहिलं सायकल घेऊन जैशा सांगावा द्याया पळाला. सोयरं धायरं जात पंच भोंगवलीत येऊन ठेपली. रडण्याचा घायदूळ चाललेला. तरणा ताठा घिसाडी मेल्यानं अख्खी पंचक्रोशी हळहळत होती. लक्ष्मीनं हातरून धरलेलं. हिरीच्या घडूघटका दातखिळी बसत होत्या. साऱ्या परास बापाची लय माया तिच्यावर. सुबी 2 दिवस अन्नाचा घास शिवली नाही. तिला दूध येईना म्हणून लेकराचं पोट भरणा. ते लागलं किरकिर कराया. सीतीनं मीठ उतरून टाकलं, पर त्याचं रडणं सुरू. थान तोंडात दिलं की तेवढ्यापुरतं गप होतं. दूध नाही आलं का केकाटत होतं. सोयरं धायरं जात पंच किकवीचं मैतर समधी जमली. सावडाय निघायची तयारी झाली. त्याला जे जे आवडायचं त्याचा निवद केला. दारूची बाटली आणली. खेकड्यालाही आवडायच्या म्हणून वाड्याला जाऊन खेकड्या धरून आणल्या. दारू झोकली की बरकली सिगरेट टेचीत वाढायचा आणि नाका तोंडातनं धूर काढून त्या धुरामागं पाळायचा. बॅटरीचा उजेड अंगावर पाडला का पेटलो पेटलो म्हणून आरडायचा. एकदा तर असाच कोणीतरी त्याच्या अंगावर उजेड पाडला. मरणाचा प्यालेला. तसाच वरडत पेटलो पेटलो म्हणून पळाला आणि विहिरीत जाऊन उडी टाकली.
लक्ष्मी ऊर बडवून एक एक आठवणी काढून वरडत होती. अरे निघा की. रामा गडबड करत होता, पर जातपंच एका बाजूला होऊन आपापसात कुजबुजत होती. अरे नायगावकर, पळशीचं पाहुणं, अरे लग्नाला आल्यावानी काय उभा राहिला? हा, चला वकूत का घालवताय? घडीबारानं बायका माणसांची धोया धायाची वर्दळ सुरू होईल, जनावर येतील पाण्यावर, चला लवकर. पवार पाहुणं जातपंच कशाला असतात? हे बघा साळुंक, ही वाद घालायची येळ नाही. रामानं साळुंका पंचाला समजावलं तर दुसरा मधीच बोलला. त्याच्या मागं तिसरा गलका वाढला. सारी हटून बसली. आम्हाला काय जेवायला बोलवले वे? पळशीचा पंच बोलला. पळशीकर व ध्यानात घ्या, तरणताठा माणूस गेलाय, गरिबाचं घर पेटले, त्यांना आधार द्यायचं टाकलं आणि तुम्ही मानापाना करता थाटलाय वे? राहू द्या सावडायचं, त्याचा आत्मा राहू द्या भटकत. पंचाच्या आणि रामाच्या कलागती चालू असताना पोलीस पाटील आला. अरे उरकलं का नाही? उरकला असेल तर निघायचं का तालुक्याला? फौजदार वाट बघत असन. पोलीस फौजदाराचं नाव पंचांनी ऐकलं तसे सारे सावडायच्या वाटेनं गुमान सुटले. सावडायचं उरकून सारी माघार आली. सुतकाचा काळा चहा साऱ्यांना दिला. तालुक्याचं काय करायचं म्हणून विचाराया पोलीस पाटलाच्या वाड्यावर गेला. पोलीस पाटील चावडी वाचल्याचं कळल्यावर रामा चावडीच्या अंगानं निघाला तर मोहरं पोलीस पाटील. रामानं लवून रामराम घातला. रामराम म्हणत पाटलानं सारं उरकलं. का म्हणून विचारलं आणि मोहरं निघाला. अहो पाटील, काय र? मोहरं गेलेला पाटील थांबला आणि त्याने विचारलं, तालुक्याला जायचं? अरे कशाचा तालुका? अरे मर्दा, तुमचं पुढारीला हटून बसलं, त्याचं ऐकलं, मिटावलं सारं, फिकर नका करू त्याची. अरे लेका, त्या हराम्याला पैसा पाहिजे होता, त्याकरता तालुक्याला घ्या म्हणत होता. तर त्या पोलिसाला कोणी मारला? त्यानं माणसांची दावण तालुक्याला पोचवली असती. कुणा भादरानं तडाखं दिलं, त्याचा काटाच बसला. रामा लेका, मला त्याचं कौतिक वाटते, एवढं करून नामा निराळा राहिला. अख्ख्या गावाच्या डोळ्यात दिवसा धूळ फेकली त्याने. वय ना पाटील, घडलं खरं. रामा, खरं सांगू का, मला तर संशय येतोय तुझ्या. पाटलाचं वाक्य पुरं व्हायच्या आत पहिलं रामाच्या घशात घास अडकल्यावाने तो ठसाकला. माझा संशय? अरे तुझा नाही र, तुझ्या त्या पोराचा. किकवीच्या फाडाव ज्यानं पैलवानाचं भिरभिरं केलं ना, ते तुझं पोरग. पोलीस पाटलाच्या नजरमोहर किकवीचा खुस्त्याचा फड उभा राहिला. पैलवानांना मानगुटी उभा करणारा रामाचा पोरगा नजरमोहरच आहे ना. अरे काय म्हणतोय मी, खरं आहे का नाही? खरं आहे असं म्हणून रामानं पाटलाचं पाय धरलं. उठ उठ उठ. अरे वाघाला जन्म दिलेला बापानं असं लाचार झालेलं मला नाही आवडत. ध्यानात घे लेका, साऱ्या दगडांच्या मूर्ती होत नाहीत. ज्या दगडाच्या मूर्ती होत्याल असा दगडाचा खान आहेस तू. उठ. पाटलानं रामाला उठवला. पाठीवरनं हात फिरवून थाप मारली. रामा घाळाला उस्मारून रडायला लागला. पाटील, गावागावात श्रीमंत माणसं असतात, पण दान करणारं लय थोडका असतात. महन लय मोठं आहे तुमचं पाटील. देव लय आयुष देईल बघा तुम्हासनी. पाटील निस्ता हसला. मोहरं निघून गेला. रामा भांबावल्यावानी बघित होता. झपाट्यानं निघालेला पाटील अचानक जाग्यावर थांबला. रामा पुन्हा धास्तावल्यावानी 2 पावलं मोहरं जाऊन उभा राहिला. रामा, तुझा इवाय दारुडा होता, फुगीर होता. माणूस म्हणल्यावर अवगुण नाही तर तो माणूस कसला र? तो देवच की, वय का नाही? तुझा इवाय देव नव्हता, माणूस होता. किकवीवरनं आला, येतानाच दारू पिलेला होता. आला तो बरळतच. येड्यागत गावभर फिरत होता. भेटल त्याला सांगत होता, माझ्या पोटच्या पोरांनी मला जनावराच्या गोठ्यात बांधला, मला नाही जागायचं. तो अपमान सहन झाला नसल्यानं त्यानं जीव दिला. सारं ठावं होतं मला. आणि हे कुणीतरी फौजदाराला सांगितलं होतं म्हणून तो पिंगा घालत होता. रामा, अरे नाती कशाला केल्यात? नातीच नसती तर आया बहिणींची ओळख राहिली नसती. नाती हेत म्हणून सारं. पाटलानं मोठा उसासा सोडला आणि झपाट्यानं निघून गेला. रामा निस्ता मान हलवीत परत फिरला. चालत चालत इवायाच्या पाला मोरा आला. कुणाशी काय न बोलता गुमान बसला.
सीती त्याच्या जवळ आली. तिने विचारलं तालुक्याचं, पर तो बोलला नाही. अहो, पंच म्हणतात आजचा दिवस चांगला आहे, दुपारच्या नंतर कडू घास काढावा. काय करायचं? सीते पाहुण्यानं जीव दिला, जीव. पोरांचं वागणं त्याला नाही सैन झालं. त्यांनी पाटील बोललेलं सारं सांगितलं आणि तो निस्ता उस्मा राहायला लागला. अहो गप वा. हे बघा, वहिनीला आपल्या आधाराची गरज आहे. एक सांगू, आईबाप झालं ना का मरस्तवर आईबाप होऊन राहायचं. सीती बोलली आणि रामाचं खाचलेलं मन थोडंसं ओबजारी आलं. तो खटक्यानं उठला आणि पंचामोरं गेला. रामानं साऱ्यासनी हात जोडलं. काय करायचं म्हणताय? दिवसेंदिवस माणसाची परिस्थिती बदलत चालली. कालचं दिवस आज नाहीत. जगणं अवघड व्हायला लागलंय. वाटा मागं लागलीच सारी. आमासनी असं वाटतंय आजच्याला कडू घास काढावा. जात पंचांचं स्वैरा धायरेचं जेवण आजच घ्यायचं. 10वा 13वा पितर जेवाया घरगुती घालावा आणि महिन्याच्या भाकरीला त्यालाच ठरवावा. पळशीकर पंच बोलला तसं साऱ्यांनी हो म्हणलं. पंचांनी आडगापाना सोडल्यानं रामाला बी बरं वाटलं. रामानं साऱ्यांच्या मध्ये घोंगडा हातारलं. एक पंच उठून 4 शब्द बोलला. रामानं स्वैर दायरेचा आभार मानलं आणि पंचांना शाबासकी दिली. तो 4 शब्द बोलून बाजूला झाला आणि ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे घोंगडीवर पैशाचा पाऊस पडला. पैसा गोळा झाला. 2 सायकली पेंजळवाडीकडे सुटल्या. मन्या चव्हाणाच्या वाड्यावर गेल्या. तवर दुकानावरनं तेल तिखट आलं. कांदा लिंबू कोथिंबीर तयार झाली. वाखारीतनं जाळण आलं. 2-3 स्वयंपाकाची भांडी आणली. स्वयंपाकाला चुलवानं बनवली. बत्ते बाहेरनं पोत्यारली. सारी बकऱ्याची वाट बघायला लागली. घरातली चूल पोतारली. कापडं धडूतं गोधाड्या घोंगड्या वाढायला धुवायला नेल्या. भावबंधांनी आणि सोयऱ्यांनी आहेरा करता टावेल टोप्या आणल्या. रग्या न्हावी सैद्या मुलांनी दोघांनी बोलवून आणलं. निगड्याच्या मळ्यात जाऊन केळीची पानं आणली. सबनीस काकाला इधी काय आणि कसा करायचा हे विचारून आलं. रक्षा असती आजच वाहत्या पाण्यात सोडायचं ठरलं. बकरं घेऊन आली. साईदा मुलाल्यानं बकरं लावलं. चुलवानावर ठेवलं. चुलवानं ढाण आणली. बाजरीच्या भाकऱ्या बी थापल्या. वाशाट म्हणलं का मेलेली उठून बसतेली एवढं आवडीचं. पर आज मातूर त्याच्या वासानं कुणी आनंदलं नाही. साऱ्यांना शिसारी आल्यागत झालं. लक्ष्मी तर जास्तच उस्मरायला लागली. तिचं पांढरं कपाळ दुनियेतलं सारं दुःख तिच्या नशिबाला आल्यावाने दिसत होतं. गोडाचा निवेद तयार झाला. नवऱ्याच्या आवडीनिवडीचं ती रडून रडून सांगत होती. राधा, अगं त्या आळूच्या वड्या आहेत ना, त्या त्यांनाच द्या बरं. दे ग बाई दे, खाऊ दे त्यासनी. थांब जरा म्याच वाढते. असं म्हणून ती पटक्यानं उठून पाण्यावर ठेवलेल्या वाड्या उचलून वाढायला वाकली. सारं जण ते बघत होतं. मोरं काय होणार म्हणून समधीत चितेत पडली. वहिनी म्हणून सीतीनं हाक मारली तशी लक्ष्मी भानावर आली. ती तिच्या गळ्यात पडून हामरायला लागली. दुःख बघवना. कोणी तोंड फिरवली तर काही जण उठून बाहेर गेली. राधी मात्र काहीतरी व्हायला लागल्यावानी छातीवर हात देऊन कसनुसं करायला लागली. सैनच व्हायना. आई ग म्हणून इवळायला लागली. काय ग पोरी आहे एवढंच म्हणून ती गडाबाडा लोळायला लागली. राधाची ती तरा बघून सीता घाबरली. अवघडली सावघडलेली पोरे 2 दिवस रडती या घासाला शिवली बी नाही. नगर बाबा इभ मागला ओ. असं म्हणून तिने राधीला सावरली. रडता रडता लक्ष्मी उठली. राधीचं इवळणं ऐकून तिचं डोळं कोरडं झालं. ती रडायची थांबली. तिने उठून पाणी आणलं. राधीला जास्तच त्रास व्हायला लागला. काळा सुरू झाल्या. दोघींनी वाळकलं. हातपाय लेकराचं सुखानं सुटू दे रे देवा म्हणून दोघी बी रडायला लागल्या. आता रडत बसून नाही चालायचं. पोरगी बाळातीन झाली तर इटाळाचा निवेद नाही दाखवता येणार. तुम्ही पोरीजवळ बसा, मी त्यांना सांगते निवदाचं. लक्ष्मीला राधीजवळ बसून सीती पालाच्या बाहेर आली. पोरं जावाय एका कोपऱ्यात मेंढरावानी मानात माना घालून बसलेली. रामा मात्र सारं दुखाचं वजं डोसक्यावर घेऊन खचल्यागत झालेला. तात्या, अरे तुझ्या बाला बोलीव. सीतीचं बोलणं रामानंच ऐकलं. तसा त्योच तिच्याजवळ आला. सीती सांगत होती आणि रामा जास्तच काळजीत पडला. पोरं आणि जावयांनी बघितलं आणि सारी उठून त्यांच्या भोवताली जमली. पालात डोकावलं. राधीला काळा सहन होत नव्हत्या. लक्ष्मी मात्र नवऱ्याच्या मरणाचं दुःख विसरून तिला बघत होती. आहे
असं म्हणत थोरला गाणा आत गेला. अरे त्या कुंभाराच्या सोयीनीला लवकर बोलवा आणि रामादादाला म्हणावं निवदाचं लवकर उरका, ते आल्यापासून उपाशी होतं. जित्यापणी पोटाला नाही तर मेल्यावर तरी आत्मा शांत होऊ द्या की त्यांचा. पुन्हा लक्ष्मीचं हुर्द भरून आलं. आहे राधी. गणानं राधीचं नाव घेतलं आणि ती डोळी पुसत राधीकडं बघायला लागली. निवद भरला. गोडा आणि खारा निवद केळाच्या पानावर मांडला. न्हावी बराबर निघाला. निवद घेऊन मसनवाट्याकडे समधी निघाली आणि त्याच वेळेला भागी सोयीन लगबगीनं आली. राधी गडाबडा लोळत होती. लक्ष्मी, अगं गरम पाणी करा की. तिने राधीला खालीवर बघितली. पोट लईच वागळलं होतं आणि छाती टारारली होती. खिन्नत मोकळी करती असं म्हणे तिने राधीला उठून बसवली. पालाच्या तोंडावर काहीतरी टाकलं, बंद करून टाकलं. सरासराच लुगडं आणि पोलकं काढलं. भागी झटपटीत होती पण राधी मोकळी होत नव्हती. लक्ष्मी आणि सीता दोघी हवालदिल होऊन देवाचं नाव घेत बसलेल्या. निवद घेऊन सारी मसनवाट्यात पोचली. निवद शेजारी ठेवून राख इजली का नाही ते बघायला लागली. शेजारच्या चिचाच्या शेंड्यात कावळ्याने कालवा केला. रघ्या नावेनं वस्तारा काढून शेजारी टेकला. धोतार जांघाडा पावतर घेऊन पालटण्यावर वस्तारा फिरवावा तसा मांडीवर धार करता फिरवला. मांडीवरच 4 केस उडवली आणि एका एकाला मोहरं घेऊन डोसकी वली करून भाजराय सुरुवात केली. थोरल्यानं माठवाड्यातनं भरून आणला. निवद उगवतीकडं तोंड करून ठेवला. बादली भरून शेजारी ठेवली. सोयरं धायरं पाणी घेऊन मैताला पाणी पाजाय करता थोरल्यांच्यापासनं धाकट्या पावतर वझळीत वतीत होते. साऱ्यांचं पाणी पाजून झालं. पाण्याचा माठ थोरल्याच्या खांद्यावर दिला. माठ घेऊन तो सरणाच्या भोवताली उजव्या अंगाने फिरायला लागला. तिसऱ्या याड्याला रामानं दगडाचा दानका माठाला दिला. त्यानं बोंब मारली आणि रडायला लागला. पंचांनी त्याच दगडानं माठाचं तुकडं केलं. तो दगड नव्या धडुतात बांधून ठेवला. रीतिरिवाजाप्रमाणे सारं उरकलं. निवड ठेवला. माणसं उठून 4 पावलावर गेली. तसं कावळ्यानं निवदावर झडप घालून आळूची वडी पाळवली. त्याच वक्ताला भागीनं राधीला आडवी निजवून पायाच्या अंगठ्यानं पोट निरापलं. त्याबरोबर पोरगं टॅह्या टॅह्या करून रडायला लागलं. राधी मोकळी झाली. तिचं हातपाय सुखानं सुटलं म्हणून देवाचं नाव घेत दोघी उठून जवळ गेल्या. पोर उचललं तर पोरगा. वहिनी, दादा माघार आलं बघ माझ्या राधीच्या पोटीला. नागडोळं बघा बघा की त्यांचंच रूप आहे. लक्ष्मी निस्ती बघत होती. लक्ष्मी, अगं पोरगा झाला, तुला नातू झाला. इरकल मागितली असती पर या वक्ताला मला काय न ग बघ. असं म्हणत ती पालाच्या बाहेर आली. तशी रामाच्या दुसऱ्या पोरी आणि सुना आत गेल्या. निवद दाखवून सारी माघार आली. पंचांनी रिवाजाप्रमाणे सारं केलं. पोरगा झाला हे बी साऱ्यासनी समजलं. या वक्ताला बा पाहिजेल होता असं म्हणून गणानं पाला डोकावलं. पोराची टकळी चालू होती. सीतानं बाळवत्यात गुंडाळून मांडीव घेतला होता आणि राधी पडून त्याच्याकडे बघत होती. तिने गणाला बघितला आणि तिला रडायला आलं. बाहेर जेवणाची पंगत पडली. खांदेकरी उतरलं. महिन्याच्या भाकरीला आणि पितर म्हणून चव्हाण पाहुण्याच्या थोरल्या जावयाला तात्याला पूजला. माणसांनी तोंडात घास घातलं आणि दारू पिऊन झिंगत येऊन 2 पंच पंक्तीत शिरून ताटं तोडवायला लागलं. त्यांना नीट उभं सुधारायची सुद गावना. मनातल्या मनात चढपडीत रामानं दोघांची मुंडगी दाबून गप करून एका अंगाला त्यांना जेवायला बसवलं. पाहुणे रावळी जेवली, नित्राच झाली. सीता, अगा असं करतो, म्या घरी जातो, तिथं कोणीतरी पाहिजे. आबा तुम्ही राहा इथं, म्या जातो की. जेला जातोय ना, जाऊ दे त्याला, तुम्ही असले घोर नाही हो. सीताला पोलिसांचं भ्या वाटत होतं आणि बाकीच्यांची चिंता. बायका आता जेवाय बसले. लक्ष्मीला पान वाढलं पर ती नगं म्हणली. वहिनी, अहो गेलेल्यासाठी नाही, या लेकरांच्या करता तरी तुम्हास निकांबार आवळाय पाहिजे. किती केलं तरी पोरगळ आणि बारगळच की. तुम्हासनी सारी दुःख पचवाय पाहिजे. सीतीने समजावलं आणि लक्ष्मीला जेवायला घातलं. अहो देवानी तरी कंच्या सुखाच्या पायगाड्या घातल्या मला. म्हातारा कोतारा असता तर काय वाटलं बी नसतं. अर्धा आयुष्य जायचे, निम्म्याव गेला सोडून. पुन्हा रडायला लागली. राधीचं पोरगं रडायला लागलं. राधा, पोरी घे की ग. तिनं डोळं पुसलं. आधी चावलेला घास पाण्याच्या घोटा बारा गिळला आणि हातावर पाणी घेऊन मागं सरली. जेवणं खाणं उरकली. दिव्यातलं त्याला सरत आल्यागत तो फडफडायला लागला.
लक्ष्मीनं उठून बुदलीतलं तेल त्याच्यात वतलं आणि ज्योतीकडं बघत ती तिथं टेकली. रामा, सीता, पोरं पोरी समधी येऊन भावताली बसली. बाय, ह्यो जालमाचा खेळ आहे, त्यो वरचा खेळतोय. त्या खेळात त्यो आपल्याला खेळावतो. त्यो जवळ खेळवल तवर खेळायचं. त्याने बाद केलं का बाद. त्याच्या मोहरं कोणाचं चाललंय का. रामा बोलत होता. बाय, ऐकलं ना तुम्ही. अहो, ह्यो लेखा देवादिखाला सुधीक सुटला नाही. तेव्हा घडलं ते घडणारच होतं असं समजायचं आणि मोहरं चालायचं. अहो, पोर किती बी मोठं झालं पण त्याला कळ लागली की ते आईच म्हणतं. आय म्हणाया, त्याला जागा राहू द्या. त्याला मोरचं बोलवं ना. अहो, ज्यानं जन्म दिलेली आय बघितली नाही त्यो मी. पोरासनी तुम्हासनी सांगतो, माझी आय, माझी बहन, सारं माझ्या सीतीनं मला दिलं. पोरानो, तुम्ही माझं जावाय हायसा. तुम्हासनी हात जोडून एकच सांगणं, तुम्ही लक्ष्मीबाईचा मुलगा तर हायसाच, पर तुम्ही तिचं भाव व्हा, तिचं बाप व्हा. तिला नवरा गेल्याचं जाणवू देऊ नका. आणि मगा सांगितल्याप्रमाणे आई म्हणायला स्वतःला जागा ठेवा. रामा सगळ्यांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवरनं तोंडावरनं हात फिरवत होता. तोच समद्यांचा बाप असल्यावानी त्याला वाटत होतं. रामा सांगायला लागला, लक्ष्मीबाई सुटवड्याच्या वक्ताला सारी बोलली. हा वकूत उनं दुनं काढण्याचा नाही, पण सांगण्याची येळ आली म्हणून सांगतोय. उद्याच्याला आम्ही निघून गेल्यावर तुम्हाला समद करायचे. चांगलं वांगाळ सांगायला आम्ही नसणार म्हणून बोलतोय. पर ह्या पोरांनी असं नग करायला पाहिजे होतं. पोरांच्या करणीनं. लक्ष्मी एवढंच बोलली आणि उस्मरायला लागली. आहे, आमच्या करणीनं बानं जीव दिलाय. तो आमच्या 7 जन्माचा वैरी होता. त्यानं मरावं असंच आमसनी वाटत होतं. नारायण दुखावल्यागत तगडा ताडा बोलायला लागला. त्याच्या संगड दुसरा तिसरा तिघं बी बोलायला लागले. जावाय पाहुणं, डोकं गार ठेवा. रामानं हातानं गप करत त्यांना जांभलं. अहो मामा, तुम्हासनी कसं सांगायचं. या आईला विचारा ना. रागात बघितल्याशिवाय मारायचा थांबत नव्हता त्यो. बरं, आम्ही मोठी झालो, रातून द्या राबतोय. त्यांना सांगितलं तुम्ही काडीला हात लावू नका. मग आता तरी नीट वागाय न गवय. जावय पाहुणं, तुम्ही बराबर बोलताय. तुमचा बा लय वांगाळ होता. आईला मारायचा. उभा जलम वाया गेला, पर बाप इधरा तो इधराच मेला. आणि ते बरं झालं की. रामा बोलत होता वेगळ्या अर्थानं, पण पोरांना खरं वाटलं म्हणून ते तिघबी माना हलवत व्हय म्हणलं. तसं रामानं त्याच्याकडं पटदिशी बघितलं. नाही, तसं नाही व मामा. मग कसं आहे र. रकालची कोल्ही तुम्ही 1.5 साल उलटला असेल कामधंदा करताय. आणि ज्या आईबापानं हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, सारा जलम घालवला, त्याचा इसर पडला. तुमच्या चुका झाल्या त्या त्यांनी पोटात घातल्या का नाही. आज पाखा जीव येता. ज्यानं जीव दिला त्याचा जीव घेताय. हा, एवढं बोलून रामा गप झाला. जग राटीचा त्याला त्योग आला. बापानं पोराला जापायचं, त्यानं त्याच्या पोराला जापायचं, अरे मग त्या बापाला कोणी बघायचं र. म्हणजे आमचंच चुकलं. द्या फाशी. वय फाशीच गेला असता, पण पोलीस पाटलानं तुमचं गारानं ऐकलं आणि तुम्ही वाचलाय हे ध्यानात घ्या. दादा, हौसानं या मुडद्यांची नावं नारायण, तुकाराम आणि किसन देवादिकाची ठेवली, पण ह्यांची करणी निघाली राक्षसाची. लक्ष्मी तळतळून बोलली. तिला किकवीतला सारा प्रकार आठवला. वहिनी, झालं ते गंगेला वाहिलं. आता आपण दादांच्या करता शिर धडा येगळं केलं तरी ते परत येणार आहेत का. मामी, हेच पुण्यांदा सांगा, नाही तर तुमच्या करणीनं बाप गेला म्हणून रोज घोबडावानी घुगत बसायची. मुडद्यार, आमच्या पोटी जन्म घेऊन पांग फाडलंस की. जिनं जन्म दिला तिला घोबड मानला तू. काय हे मुडद जन्मभर सांभाळायचे. ज्यांना नात्या गोत्याची ओळख नाही त्यांच्याजवळ राहण्यापर्यंत मेलेलं बरं. नवरा मरून 2 दिवस सरलं नाही तर ही जन्माची कुतरवड. बाया, हा जागायलाच नक. असं म्हणून लक्ष्मी रडायला लागली. बाय, अव रडताय कशा पाय. देवानं मला भनच दिली असती आणि तिच्यावर अशी येळ आली असती तर तिला अशी वाऱ्यावर सोडली असती का मी. आमच्या घरी यायचं, उद्याच्याला पाणी सुधीक प्यायला थांबायचं नाही तर. असं म्हणून रामा उठला. लक्ष्मीनं भरल्या डोळ्यानं त्याच्याकडं बघितलं. तिच्या मनाला बरं वाटलं. तिनं दिव्याकडं बघितलं. दिव्याची ज्योत तिच्यावानीच थरथरत होती. श्रोते हो, हा होता भाग 20. भाग 21. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.